सन्मान असेल दीपक घरत माजी उपसरपंच हरिग्राम. दीपक या. तर यानंतरचा सन्मान असेल बघा दीपक आपण यावं. त्यानंतर पंडित भोईर पंडित या आपला सन्मानित केला जाईल आणि सन्मानित उत्तम म्हात्रे बघा या सर्वांचा येतोची सन्मान विलादादांच्या वतीने ते केला जाईल. दीपक या आपण दीपकचा येतो. पहिला चेंडू सिंगल त्यानंतर विकेट आली दबाव निर्माण करतो आणि तुमची सुरुवात कशी होईल यावर बरंच काही अवलंबून असतो. ओपनिंग ब्लास्टर कडून संघाला खूप अपेक्षा असते आणि अतिथी कक्ष महागुरु आपण पाहिलं प्रचंड मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग. आज विलासदादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ चषक रोहितला आपण जरूर पाहतो. हा शिवशक्ती धाकटी जुई संघ काही अंशी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगला पसंती देतो. या वेळेला थोडा वेगळा तंत्र उपाययोजना वेगळे कारण स्पर्धा वेगळे असते मैदान वेगळं असतं आणि काही वेगळे प्रयत्न असतात आणि या वेळेला टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग. नेक्स्ट बॉल वेगाने चेंडू फेकला अंपायर सिग्नल नो बॉल. जगदीश फडके यांना आम्ही जरूर पाहतो. संपूर्ण आमचे संयोजक टायमर सेट तिथे केले. मॅनेजमेंट खूप छान लक्ष देतो. आतापर्यंत रोहित हा नो बॉल. आतापर्यंत एकूण धावा धावफलकावर टोटल आपण नक्कीच पाहिलं तर धावा येतात 2. माही आमच्या समेत लक्ष विद्या मॅच कडे. गोलंदाज रोहित. अनंत गाताडे व्हेरी डेंजर मॅन. आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. शॉर्ट स्क्वेअर लेगला वरून चेंडू गेला डीप वरून येईल धावेसाठी प्रयत्न. दोन्ही संघामध्ये यंगस्टार आहेत. सामना पाहायला मजा येईल. ओमसाई केबल नेट्स ज्यांचं खूप मोठं योगदान आहे. नेट सेवा राजेशजी राम फडके समीर काळूराम खुटले यांना आपण पाहतोय. त्यानंतर समीर काळूराम खुटले असतील. दादा सरकार युवा उद्योजक ओमसाई केबल नेट यांच्याकडून एनर्जी ड्रिंक प्लेअर ऑफ द मॅच. गती कमी केली ऑन साईडला ड्राईव्ह होतो डीप वरून प्रयत्न नक्कीच होईल आणि धाकटी जुई संघ यासाठी ओळखला जातो. त्यांच्याकडे गोलंदाजांची ताकद आहे मात्र समोर तेवढाच बलवान बलाढ्य संघ खेळतोय तो आंबिवली संघ. नितीनजी बोपी बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. आज आपण पाहतोय शिवराज बैलाचे मालक ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. अपील जोरदार. यस कुठलाही इशारा आला नाही. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. तर पत्रकार क्षेत्रातील सर्व नामवंत व्यक्तिमत्वांचं आगमन झालं आणि काही वेळानंतर आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करणार. ड्रिंक्स ब्रेकमध्ये मात्र ऑफिशियली कॉल पुन्हा करतो का नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करा आणि तुमची प्लेइंग जी 13 खेळाडूंची लिस्ट आमच्याकडून घेऊन जा या सूचना देतो. एंड ऑफ दी ओव्हर एकूण धावा येते धावफलकावर 4. पीपी आमच्या समवेत आणि महागुरूंना त्यांनी सांगितलं एक रेकॉर्ड्स का 1987 साली एक बिग स्पिन टाकला होता शेन वॉर्ननं आणि आज तागत तेवढा बिग स्पिन कुणीही टाकला नाही. आज खूप सारे रेकॉर्ड्स आम्हाला त्यांच्याकडून माहिती मिळतात. पहिला षटकाचा खेळ संपला. धावा बॅटिंग टीम गावदेवी आंबिवली पोहोचलाय. एकूण धावा 4. आपण पाहतोय साई स्टार क्रिकेट संघ विगर आणि जरूर साई मैदान विगर हे मैदानच्या चारी बाजूला महागुरु पाहिलं तर निसर्गवल्ली वृक्षवल्ली अमास सोयऱ्या आणि आज आपण पाहतो महागुरु काय म्हणाल. मैदान पाहिल्यानंतर चारी बाजूला ही निसर्गाचं सानिध्य चारी बाजूला वृक्षवल्ली पाहतो आणि एक सुंदर व्ह्यू आपल्याला मैदानाचं पाहायला मिळते. काय म्हणा साई मैदान आज विलासदादांचं खूप मोठं सहकार्य. निश्चित स्वरूपात सागर खऱ्या अर्थाने या मैदानाचा जर आपण विचार केला 4-5 वर्षापूर्वी एक छोटी खऱ्या अर्थाने इथे वृक्षवल्ली आपल्याला बघायला मिळाली परंतु आता त्याचं रूपांतर की इवलेसे रोप लावी याले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. ही संपूर्ण बिगर गावातील ग्रामस्थ असतील साई स्टार क्रिकेट संघातील सर्व सहकारी असतील त्यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला अखंडित ठेवण्याचं काम त्यांनी सातत्याने केलेलं आहे. नक्कीच डीप पॉइंटच्या वरून दिस इज अ गुड स्ट्रोक. षटकार स्पर्धेचा दर्जा अप्रतिम आहे.
सर्वांचं धन्यवाद देऊया. आमच्या समेत नक्कीच DJ हंसिका ऑडिओ आम्ही पाहतो आज संपूर्ण टीम. अश्विन असतील हस्त्यांचे सर्व सहकारी मित्र. अंकेश पाटील सेकंड ओव्हर 10 धावा. मनीष चळे यंगस्टार आहेत मनगटामध्ये त्याच्या प्रचंड ताकद आहे. 2 मध्ये 7. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलं थोडा ताणून मारलं डीप बॅकवर्ड पॉइंट कडे क्षेत्ररक्षण होईल. निघालेत वेगाने धाव धाकटी जुई संघ. दोन्ही संघ बलवान आहेत प्रचंड ताकद. दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. मात्र आज या साई मैदानावर दोन्ही संघांचा कस लागणार. अगदी मागच्या मॅच मध्ये राज जाधवनं सर्वांना प्रभावित केलं अर्धशतक. यस काही सूचना येतात. 4 आलेत. एक नो बॉल. मी डिटेल्स पोहोचवतो. डाउट्स क्लिअर. सिंगल विकेट डॉट नो बॉल सिंगल सिंगल डॉट. 2 स्कोरर आहेत. 4 धावा आलेत. ओ एज लागते स्लीप मधून चेंडू चालला वेगाने थर्डमॅन कडे पाठलाग होईल मात्र चेंडू डिस्पॅच चौकार. नक्कीच आपण पाहतोय या 4 धावेच्या मदतीने बॅटिंग टीम आंबिवली संघ पोहोचला. एकूण धावा फलकावर 16. भारतामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारा खेळ म्हणजे टेनिस क्रिकेट आणि प्रेक्षकांची गर्दी खेचणारा खेळ म्हणजे टेनिस क्रिकेट. जरूर पाहतोया टेनिस क्रिकेटचा महासंग्राम साई स्टार क्रिकेट संघ आयोजित माजी रायगड जिल्हा परिषद चषक. दूरवर खेळण्याचा प्रयत्न दोन्ही संघ प्रतिभावंत आहेत. दोन्ही जुई संघ आणि कदाचित जुई संघ मनीषच्या डोक्यामध्ये हेच असेल का +50 +55 आपल्याला खेळावं लागेल. 10:20 चला स्पीडअप करा. 9 मॅचेस खेळावं लागेल. 10:20 चला स्पीडअप करा. 9 मॅचेस. सर्व पाहुणे मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना अंकेश पाटील एकूण धावा 17. ऑफ स्टंपवर प्रचंड वेग होता. यस ओव्हर कंप्लीट. 2 षटकं संपलीत आणि एकूण धावा फलकावर बॅटिंग करताना गावदेवी आंबिवली नितीन जीवोपिया शिवराज बैलाचे मालक या संघाचे पुरस्कर्ते. आपण पाहतोय 2 षटकानंतर एकूण धावा 17. आपण पाहतोय करंट रन रेट 8.50. तर रिपोर्टिंग करा. बघा मी विनंती करेन महागुरु जॉईंट होतील. तर रिपोर्टिंग साठी शिवन्या 11 आदई आणि मोरबे 11 मोरबे आरोही मोरबे स्पोर्ट्स या संघाच्या संघनायकांना आम्ही इथे रिपोर्टिंग साठी इथे आमंत्रित करतो. लगेचच आपण संपर्क साधावा. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान होते. अगदी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांवर आम्ही पाहतो त्यांचा पाहुणचार केला जातो. 3 षटकानंतर जेव्हा ड्रिंक्स ब्रेक असेल तेव्हा आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. आज शंकरजी वायदंड यांना आम्ही पाहतो. आज त्यांचा मित्र परिवार पत्रकार क्षेत्रातील अनेक त्यांचा मित्र परिवार आहेत. त्यांचं शुभ आगमन झाले. ओव्हर नंबर 3 पुन्हा एकदा आलाय रोहितजी ज्याने धावा दिल्या होत्या. 3rd ओव्हर फर्स्ट बॉल. ओ वेगवान चेंडू बीट होतोय डॉट बॉल. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा फलकावरती टोटल धावसंख्या आपण जरूर पाहतो 17 धावा. 3rd ओव्हर. ओ वेगानं खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेला फाईन लेगला. यस पंचांचा इशारा मिळतील 4 धावा चौकार. नेक्स्ट बॉल रोहित. ओ एज लागली इनसाइड सर्कल धाव घेण्याची तयारी. धोका. ओ क्विकली. क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तुमच्याकडे समय सूचकता किती, तुम्ही क्षेत्ररक्षण करताना किती अलर्टनेस
तुमच्याकडे बॅटिंग करताना बॅटिंग टीमकडे किती धावांची भूक आहे, हंगरनेस धावांची भूक त्यांच्याकडे किती आहे, या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं. नेक्स्ट बॉल ओ ड्राईव्ह करतो नक्कीच मिड ऑफ कडे, गुड फिल्डिंग, डायरेक्ट थ्रो, बॅकअप रेडिओ मात्र इथे संधी मिळेल. अशा धावा सोडायच्या नाहीयेत, नेहमी आपण पाहिलं जातं आणि संघ पुढे सरकेल. टोटल रन्स एकूण धावा आतापर्यंत बॅटिंग टीम 23-23. ऐक्युरा इव्हेंट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो, या स्पर्धेचा आनंद घेतो. आज 15 मार्च डे नाईट पहिली आणि 19 मार्चला आपण पाहतोय अंतिम डे नाईट असेल. नेक्स्ट बॉल रोहितजी ट्राय करतोय लॉंग ऑफ कडे, वेगानं प्रहार केला, सिंगल मिळेल. धावफलक तिसऱ्या षटकांचा खेळ प्रगतीपथावर बघा. 12:38. टाइम मॅनेजमेंट खूप छान पद्धतीनं काम करतोय. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावे लागतील. फिल्डिंग टीम शिवशक्ती ठाकटी चुई इकडे सुद्धा लक्ष द्या. स्ट्रायकरेनला विशाल, ओ टप्पा पडला, चेंडू स्ट्रेट गेला, अगदी बीट होत असताना. 3 षटकं संपली. आता ऑफिशियली महागुरु शेवटचा कॉल करतील टॉस साठी. तुमची लिस्ट मुरबेने रिपोर्टिंग केले. यस, धन्यवाद. पण वेळात वेळ काढून आला. 3 षटकानंतर धावा 24. यानंतरची लढत असेल शिवन्या 11 आदेई विपक्ष 24-24. आरोई 11 मोरबी क्रिकेट संघाच्या दरम्यान ते नाणेफेक केली जाणार आहे. बघा, पत्रकार बंधू शंकर वायदंडे साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन करण्याकरता संपूर्ण पत्रकार जे संपादक असतील, पत्रकार बंधू इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं साई स्टार क्रिकेट संघ विगर आणि ग्रामस्थ मंडळ विगर यांच्या वतीने सरसे स्वागत आहे. तर शिवन्या 11चे पुरस्कर्ते युवा उद्योजक किरण शेळके यांचं सुद्धा इथे आगमन झाले. यस, त्यांचं सहर्ष स्वागत. 3 षटकानंतर मगाशी पीपी आणि महागुरु यांच्यामध्ये चर्चा चालू होती आणि महागुरूंनी सांगितलं का पॅडी शिवळकर हा रणजी क्रिकेटर होता, तो महागुरूंचा फेवरेट आहे आणि अशा काही त्यांच्या चर्चा सुरू होत्या. वेस्ट इंडिजचे गोलंदाज सर्वाधिक जास्त घातक बाउन्स टाकत होते, एक काळ होता, ही चर्चा होती. 3 षटकानंतर एकूण धावा 24. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना गावदेवी आंबिवली 4थं षटक. ओ ऑफ स्टंपवर चेंडू ठेवला, ट्राय करतो डीप कडे, फिल्डर रेडी. धाव घेण्याची तयारी सुद्धा आपण जरूर पाहिली. एकूण धावा धावफलकावरची टोटल संघ पुढे सरकला आणि धावा आपण जरूर पाहतो 25. वेलकम, सुस्वागतम. एज लागते. यस, बॅट्समन आउट. सोनावणे संतोष आमळे संपादक, युवक आधार अनिल कुरगुडे संपादक, पनवेल वैभव, रवींद्र गायकवाड महाराष्ट्र 9 चॅनल, पत्रकार अप्पासाहेब मगर खारघर पत्रकार संघ अध्यक्ष, त्यानंतर पत्रकार अक्षय कांबळे संपादक, आदर्श लाईव्ह, पत्रकार पद्माकर कांबळे संपादक, गणतंत्र न्यूज. महागुर पहिल्यांदा एवढे पत्रकार एका क्रिकेटच्या व्यासपीठावर आपण प्रथम दर्शनी पाहते. धन्यवाद देतो शंकरजी वायदंडे आणि आज त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन. पत्रकार क्षेत्र म्हणजे अन्यायाला वाचा फोडणारं, समाजाला योग्य दिशा देणारं, अन्यायासाठी रस्त्यावर उतरणारी पत्रकार संघटना ही नेहमी आम्ही पाहतो एकजुटीसाठी, आपण नेहमी एकात्मतेसाठी त्यांचा प्रवास पाहत असतो.
आक्रमण करताना आंबिवली संघाला करण आला. आता करणला डाव सांभाळावं लागेल. धाकटी जुई संघ गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाज किमया साधतात. आतापर्यंत आपण इथे पाहिलं गुड बॉलिंग, गोलंदाजीचा दर्जा स्पष्ट त्यांनी दाखवलाय. सूरज गरजचे षटक सिंगल, त्यानंतर विकेट आली डॉट. 4 चेंडूमध्ये सूरजनं अवघ्या 2 धावा दिल्या. ओ ड्राईव्ह केला, बॉल गोज ऑन. हाय खेळाडू कक्षाकडे, समोर क्षेत्ररक्षक, वॉट कॅच, आणखीन एक धक्का. 26 वर 4 गडी बाद. यस, मैदानाकडे लक्ष वेधतोय. आम्हाला सूचना आल्यात का सामने थोडे स्लो चाललेत, कारण इथे सुद्धा टाइम मॅनेजमेंट कमिटी आम्हाला इथे नक्कीच माहिती देते. त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. 5 चेंडूचा खेळ संपले, धावा 26, 4 गडी बाद. बॅटिंग टीम गावदेवी आंबिवली. करण आकाश आला. या येणाऱ्या काही चेंडूवर आक्रमण करावं लागेल, कारण धाकटी जुई संघ अगदी गोलंदाजांचा बोलबाला सूर्य. गुड बॉलिंग सूरज गरज. 6 चेंडूमध्ये अवघ्या धावा दिल्या 2 आणि गुड बॉलिंग. 4 षटकं संपली. इनिंग ब्रेक मधील टॉस हा मॅन्डेटरी. तर इथे नाणेफेक केली जाणार आहे. शिवन्या 11 आदई आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण इथे पाहतो तो आरोई स्पोर्ट्स मोरबे 11 मोरबे. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. किरण शेलके शिवन्या 11 आदईचे पुरस्कर्ते आहेत, क्रिकेटर आहे आणि किरण शेलके यांच्या वतीने 5 स्टार विगर क्रिकेट संघाला क्रिकेटची जर्सी अर्थात टी शर्ट आपण स्पॉन्सरशिप केल्याबद्दल आपला आम्ही 5 स्टार क्रिकेट संघ विगर यांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत. 4 षटकं संपली, धावा 26, 4 गडी बाद. बॅटिंग टीम आई गावदेवी आंबिवली नितीन बोपी पुरस्कृत संघ खेळतो आणि एका बाजूला शिवशक्ती धाकटी जुई 11 आई एकविरा इव्हेंट. लक्ष विद्या मॅच कडे. यस, मॅनेजमेंट मध्ये काही चर्चा होते. टॉस साठी फक्त 2दाच तुम्ही पुकारा. यस, त्यावर सुद्धा आम्ही लक्ष देऊ. आमिष घरत आले. शेवटचं षटक, धावा 26, 4 गडी बाद. करंट रन रेट 6.50. पत्रकार क्षेत्र. पहिला चेंडू, गुड बॉलिंग. धाकटी जुईनं कमालीची गोलंदाजी केली. गोलंदाजाकडे दिशा, टप्पा, व्हरायटी, व्हेरिएशन असेल तर पत्रकार आमचे शंकरजी वायदंडे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या पवित्र शुभास आम्ही नेक्स्ट मॅच टॉस करणार आहोत. आक्रमण केले, गुड स्ट्रोक, वॉट अ टायमिंग, ग्रेट स्ट्रोक. करण एक व्यावसायिक खेळाडू आणि त्याच्याकडे गुणवत्ता ठासून भरल्या आणि त्याला माहिती आक्रमणाची नितांत गरज आहे. 4 धावा मिळाल्या. स्कोर मूव्ज ऑन. बॅकफुटला गेल्या आणि यहा बघा अप्रतिम फटका. चेंडू शिल्लक 4. ओ गुड बॉलिंग. वेग भन्नाट होता. अमिश खरते, शिवशक्ती धाकटी जुई धावा फलकावरती 30. 5 स्टार क्रिकेट संघ विगर आयोजित आपण स्पर्धा पाहतोय. करणसाठी मोठा फटका खेळायचा होता डीप कडे. या सिंगल 2 धावेसाठी प्रयत्न होईल. थ्रो झालाय मात्र इथे स्टार्ट होती. गुड फिल्डिंग. करण निघाले तितक्या वेगाने. यस, आम्ही पाहतो प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज पहिली डे नाईट उदंड प्रतिसाद. नेरे दुंद्री विभाग असोसिएशनच्या मान्यतेनं ही स्पर्धा संपन्न होते. पारदर्शकता, समय सूचकता, वेल मॅनेजमेंट, नियोजनबद्ध आणि चांगलं व्यवस्थापन अमिश करत. ओ फटका. विश्वास आहे आणि स्वतःवरचा विश्वास होता किरणला. मी खेळू शकतो आणि हा टोले जंग षटकार. बॅक केलं. व्हेरी गुड फाईट बॅक. टार्गेट सेट केलं. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. यस, एकूण धावा फलकावर टोटल आपण टार्गेट पाहतोय
44 45 तर टार्गेट. इथे टँक सागर मांडवकर नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला आरोही स्पोर्ट्स मोरबे 11 क्रिकेट संघ आणि शिवन्या 11 आदई शंकर वायदंडे साहेब यांच्या शुभास्ते आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना मात्र इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. शंकर वायदंडे साहेब पत्रकार बंधू आहेत, सातत्याने अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होत आहे. एका बाजूला साई स्टार तर एका बाजूला बघा नाण्याचे दर्शन या बाजू रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलादादा फडके तर एका बाजूला आमची ऑर्गनायझर कमिटी साई स्टार बिगर. शंकर वायदंडे साहेब पत्रकार बंधू आहेत, वाढदिवस आहे त्यांचा आणि त्यांच्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होत आहे. नाणेफेकीचा कौल आरोही स्पोर्ट्स अर्थात ऐश्वर्या रिसॉर्टचे मॅनेजर सनी शेट्टे यांनी पुरस्कृत केलेला संघ इथे आपण पाहतो. आदेश नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. कोणता निर्णय स्वीकारणार आहात? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो की नाणेफेक जिंकणारा क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करण्यास सर्वाधिक जास्त प्राधान्य देत असतो. त्या पाठीमागचं रिझन का असतो? त्या पाठीमागचं रिझन म्हणजे मर्यादित षटकांचे सामने असतात, कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न असतो आणि टार्गेट चेस करण्याला थोडा प्लॅनिंग करता येतो, त्याच्यामुळे सर्वजण क्षेत्ररक्षण स्वीकारतात. आदई बघा सुशांत शेलके एक आक्रमक फलंदाज आहे आणि समोरचा संघ आहे शिवन्या 11 किरण शेलके आदई यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकांमध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? त्यांची फलंदाजी पहिल्यापासून स्ट्रॉंग राहिली, त्यामुळे कमीत कमी जेवढ्या धावसंख्येत रोखता येईल त्याचा प्रयत्न करू आम्ही. साई स्टार क्रिकेट संघ विगर यांच्या संयुक्त विद्यमानाने रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलादादा फडके यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेचा तुम्ही घटक बनलेला आहात. एकंदरीत या डे नाईट या फॉर्मॅट बद्दल या स्पर्धेबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? स्पर्धा अतिशय अप्रतिम आहे आणि दीपक फडके म्हटलं तर स्पर्धा अप्रतिमच होते, कारण या विभागात जेवढ्या स्पर्धा होतात त्यामध्ये सर्वात जास्त जर सिंहाचा वाटा त्या स्पर्धा यशस्वी करण्यामागे कोणाचा असेल तर दीपक फडकेचा असतो. पूर्ण टीम वगैरे गोळा करून देतो आणि त्याची स्वतःची स्पर्धा एकदम अविस्मरणीय आहे आणि टाइम टू टाइम त्यांनी जे हे केलंय प्लस 13 प्लेयरची लिस्ट घेतोय, म्हणजे एक एक नवीन प्रकार दीपक आपल्या भेटीला घेऊन येतोय आणि नेरेधुंद्रे विभाग असोसिएशन तर्फे जे त्यांनी कार्य हाती घेतलंय त्याला आम्ही सुद्धा सपोर्ट करतोय आणि येणाऱ्या काळात ही असोसिएशन आणखीन चांगले निर्णय घेईल. त्याच्या मागे दीपक फडके असतील किंवा परेश असेल, बाली असेल किंवा पूर्ण विभागातील खेळाडू असतील, त्यांना आमचा नेहमी पाठिंबा राहील. थँक्यू सो मच आदेश. सुशांत आपल्याला नाणेफेक गमावलेली आहे. फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. किती धावा बनवण्याची तुमची संकल्पना असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण की समोरची टीम पण स्ट्रॉंग आहे. एकंदरीत विलादादा फडके ज्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. एकंदरीत या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? आयोजन तर खूप सुरेख आहे आणि या ग्राउंडवर खेळायला मजा सुद्धा येते. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल इथे मोरबे क्रिकेट संघाच्या बाजूने आरोही स्पोर्ट. इथे बघा शंकर वायदंडे साहेबांचा वाढदिवस आहे आणि सर्व पत्रकार बंधू इथे उपस्थित आहेत. ऑर्गनायझर कमिटी साई स्टार विगरिया जगदीश या सर्वांनी, दीपक फडके असतील इथे दीपक घरत फडके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आणि पत्रकार बंधूंच्या वतीने पत्रकार बंधू शंकर वायदंडे साहेबांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्याच्या इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत.
हो टू कॉमेंट्री बॉक्स मनोहर पाटील. तो जाएंगे दोस्तों मैदान में. जीतने के लिए 30 गेंदे और 45 की जरूरत है. मुकाबला शुरू हो जाएगा. आंबिवली और धाकटी जुई पहली गेंद लेकर करण घनसोलकर. स्ट्राइकर इनके ऊपर रोहित घरत है. उनका साथ निभा रहे सूरज घरत. पिछले मुकाबले में हमने लगभग 84 देखे और इसी विकेट के ऊपर 44 के अंदर सिमटते हुए आंबिवली क्रिकेट टीम को देखा है. लेकिन इतना आसान बनेगा नहीं धाकटी जुई टीम को. करण ने फील्ड प्लेसमेंट में थोड़ा सा बदलाव किया. 2 खिलाड़ी ऑन साइड में सीमा रेखा के नजदीक है. डीप मिड विकेट लॉन्ग ऑन है. करण घनसोलकर ओवर द विकेट से. अंपायर का इशारा. लेट्स प्ले. पहली गेंद के ऊपर क्या ये मौका छिटक गया है. रोहित घरत को जीवन दान देना मानो खतरों से खेलने के बराबर हो सकता है और वही घटता हुआ बीच मैदान के अंदर हम यकीनन देख सकते हैं. पहली गेंद आएगी डॉट. करण घनसोलकर के 2 ओवर काफी अहम होंगे इस सत्र में. 45 का टारगेट है सामने. रोहित घरत ऑन स्ट्राइक. करण घनसोलकर तैयार ओवर की दूसरी गेंद लेकर ओवर द विकेट से. अच्छा स्ट्रोक है. क्लियर करेंगे मिड ऑफ को. गेंद जाएगी सीमा पार. मिल जाएगा चौका. पहली गेंद डॉट. दूसरी गेंद के ऊपर चौका. कैच छोड़ने का मतलब है खतरा और खतरा मंडराता है. गेंदबाज तैयार करण घनसोलकर. रोहित के लिए ये गेंद जरूर थी लेकिन ऑफ के काफी ज्यादा बाहर से गेंद गुजरी. अंपायर का जरूर इशारा आएगा. रन बने हैं टोटल 5 रन. चौके के साथ खाता खोला था रोहित ने. 45 का टारगेट है. यहाँ पर रणनीति कैसी होगी आंबिवली क्रिकेट टीम की ये भी देखने वाली बात बनेगी कि करण के ऊपर अटैक करने की कोशिश मुझे तो अब तक लग रही है और ये सही सोच है रोहित घरत की. गेंदबाज एक बार फिर से तैयार है करण घनसोलकर ओवर द विकेट से. गेंदबाज तैयार ओवर द विकेट से. अगली गेंद. अच्छा स्ट्रोक है. ऊंचाई ज्यादा है. क्या दूरी भी मिलेगी. जी हां यस इट इज अ मैसिव हिट. सिक्सर. की मदद से 11 रनों के ऊपर रफ्तार से पहुंच चुकी है पारी. केवल 3 गेंदों में शिव शक्ति धाकटी जुई. स्वीप करने का यह प्रयास था. ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी. अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है. अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती है. दूसरी वाइड है इस ओवर की करण की. गेंदबाज तैयार. मिस टाइमिंग है. बल्ले का निचला हिस्सा कॉटन बोल्ड. करण घनसोलकर नाराज है क्योंकि वो 2 बड़े हिट वो निश्चित तौर पर खलेंगे करण को. लेकिन रोहित का विकेट नई संजीवनी देकर चला जाएगा. पहला खिलाड़ी मैदान के बाहर. आयोजक आशुतोष शेलके. आशु शेलके यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर साई स्टार क्रिकेट संघ विगर यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. जाएंगे दोस्तों मैदान में एक बार फिर से
नया खिलाड़ी मैदान के अंदर दाखिल हो जाएगा। इनेट नंबर 3 प्रतीक घरत। करण तैयार है, हल्के हाथों से दिशा देने का काम करेंगे। मिसफील्ड वाज देयर, मिसफील्ड का नतीजा भुगत रही है यहां से गांव देवी अंबिवली क्रिकेट टीम। गेंद सीमा पार चौका। सोलह रन, एक विकेट के नुकसान के ऊपर महंगे साबित हुए करण मैदान में। इस ओवर की अंतिम गेंद लेकर तैनात है। जीतने के लिए 45 का टारगेट था। हल्के हाथों से धकेला इस गेंद को, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। थोड़ा सा लेजी एलिगेंस, लेजी एटीट्यूड देखने को मिला खिलाड़ी से, और नतीजा हमारे सामने है। जहां से केवल सिंगल बनता था वहां पर 2 रन मिल जाएंगे। पहले ओवर की समाप्ति और रन आए टोटल 18 रन। अठारह रन एक खिलाड़ी के नुकसान के ऊपर पहले ओवर में। नितिन पाटिल अब आएंगे। रोहित घरत के आउट हो जाने के बाद सूरज के ऊपर जिम्मेदारी बढ़ जाती है। जिस तरीके से दागटी हुई क्रिकेट टीम का सुपरस्टार, निश्चित तौर पर रोहित के आउट हो जाने के बाद नितिन पाटिल क्या उम्मीदें बांधी है अब तक। अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच सूरज के बल्ले से निकलता हुआ ये दमदार बड़ा छक्का। चौबीस रन एक विकेट के नुकसान के ऊपर सूरज बरस रहे। पहली गेंद के ऊपर छक्के के साथ आगाज किया। कुछ दिन पहले धाकटी जुई के घरेलू मैदान के ऊपर ही बाइक जीतने वाला ये खिलाड़ी ऑन स्ट्राइक। पीछे खिलाड़ी मौजूद था लेकिन पहुंच से दूर है। एक और ये चौका है। मुकाबले में क्या यहां से वापसी हो सकती है? अंबिवली क्रिकेट टीम की कोशिश जरूर करेंगे, लेकिन सामने सूरज घरत जैसा धांसू बल्लेबाज है जिन्होंने 2 गेंदों में 10 रन अब तक जोड़े। नितिन पाटिल एक बार फिर से तैयार है ओवर द विकेट से ये गेंद। बिल्कुल इन्वॉल्व ही नहीं नजर आ रही है यहां से अंबिवली क्रिकेट टीम। बार बार गलतियां और गलतियों की कीमत। एक और चौका। येतोची सन्मान साई स्टार विगर कमिटीच्या वतीने केला जाणार आहे। 21 में चाहिए थे 13 और यहाँ पर इस स्ट्रोक के ऊपर वापस जाएंगे खिलाड़ी। सूरज मैदान के बाहर लौटते हुए। आने वाली अब गेंदें बची है 20 और जीतने के लिए 13 की जरूरत। दीपेश सीमा रेखा पार। यस 38-38 तो बिल्कुल भी नहीं। आज के दिन 2 टीमें सुपर, 3 टीमें सुपर 12 के लिए जाएंगी। ओवर में
लगभग 18 आए और दूसरे ओवर में 20 रन आए। टोटल बने हैं 38 38। अब जीतने के लिए केवल 7 की जरूरत आने वाली 18 गेंदों में। आकाश आएंगे गेंदबाजी में, आकाश मोरे। सामने बल्लेबाज है प्रतीक गरत। हल्के हाथों से धकेला इस गेंद को, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। करण आएंगे, सिंगल से ज्यादा यहां पर कुछ नहीं मिलेगा। 17 गेंदे 6 रन की जरूरत है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है ओवर द विकेट से। आकाश मोरे सीधे बल्ले से खेला, खिलाड़ी मौजूद है, मौका बन जा। सीधे बल्ले से खेला, खिलाड़ी मौजूद है, मौका बन जाएगा। और यहां पर तीसरा खिलाड़ी मैदान के बाहर, दीपेश गरत गोज। सोलह गेंदे जीतने के लिए 6 रन की अभी भी जरूरत है। मयूर आएंगे बल्लेबाजी में। जिस तरीके से शुरुआत हुई ना, 3 विकेट जरूर मिली है अंबिवली क्रिकेट टीम को, लेकिन बल्लेबाजों ने भी कुछ खास प्रदर्शन नहीं किया। पहले सत्र के अंतिम ओवर में करण ने जरूर 18 बनाए थे, लेकिन पहले ओवर के करण में जो 18 खर्च हुए थे वो बिल्कुल बर्दाश्त नहीं करेगी अंबिवली टीम। अच्छी गेंद थी, अच्छी गेंद। वापसी हम देख सकते हैं, चौथा खिलाड़ी मैदान के बाहर। ऐसे कई सारे मौके हमने देखे, कई सारे मुकाबले देखे जहां से नामुमकिन दिखने वाला मुकाबला टीमों ने जीता है। यहां पर 14 5 गेंदे आकाश ने फेंकी है, 5 गेंदे आकाश ने फेंकी है। 3 सफलता, केवल 1 रन खर्च करा है। और मुकाबले में थोड़ी सी दिल की धड़कन, केवल 1 रन खर्च करा है। और मुकाबले में थोड़ी सी दिल की धड़कनें तेज करी है दागटेजुई के दर्शकों के। अंतिम 13 गेंदे और 6 की है जरूरत। राउंड द विकेट से आए थे बायात के बल्लेबाज के लिए, और यहां से वाइड गेंद करार अंपायर द्वारा। 5 रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए। 44 रन 45 रनों को बचाने के लिए उतरी थी। करण के ओवर में 18, नितिन पाटिल के ओवर में 20। जो इस टीम के प्रमुख 2 स्तंभ है, उन्हीं के ऊपर हमले बोले गए तो इमारत तो गिरनी ही थी, लेकिन आकाश ने संभाला है पारी को। अब तक 13 गेंदें बची है और जीतने के लिए 5 रन की जरूरत। बड़े स्ट्रोक की तलाश, गेंद हवा में, मौका बनेगा। क्या छूटा, दिल टूटेगा। कलेक्ट नहीं कर पाए, फील्डिंग में करी गई गलतियां। एक और सफलता मिल सकती थी, एक और विकेट आ सकता था। 8वें नंबर का खिलाड़ी मैदान के अंदर आ सकता था, लेकिन क्या छूटा। बाजी के लिए आएंगे एक बार फिर से करण घनसोलकर। बाजी के लिए आएंगे एक बार फिर से करण घनसोलकर। और दर्शकों की तादाद देखकर अच्छा लग रहा है। मार्च 15, आज 15 मार्च है, और निश्चित तौर पर क्रिकेट के चाहने वाले मैदान के चारों ओर है। अंतिम गेंदे 12 और जीतने के लिए 3 की जरूरत। करण घनसोलकर प्रतीक के सामने। पहली गेंद आएगी डॉट। 11 गेंदे 3। जबरदस्त ये गेंदबाज है, जैसे सागर मांडवकर ने भी जिक्र किया था। कई बड़ी बड़ी प्रतियोगिता में खेला हुआ ये धांसू खिलाड़ी है, लेकिन यहाँ पर क्या मुकाबले में वापसी करने में कामयाबी मिलेगी। 11 गेंदे 3 की है जरूरत मुकाबला जीतने के लिए। अंबिवली बनाम दागटेजुई, ये संघर्ष मैदान के अंदर चलता बा। हल्के हाथों से खेले इस गेंद को, सही सोच प्रतीक के। दूसरे की कोशिश हर हाल में है। 6ठा खिलाड़ी मैदान के बाहर है। नंबर 6 गोज डाउन।
थे। अंबिवली क्रिकेट टीम क्या लड़ाई लड़ी है, या फिर गेंदबाजों का मनोबल तोड़ेगा। अंतिम गेंदे 9 है और जीतने के लिए 2 रन की है जरूरत। चलो अंबिवली क्रिकेट टीम मुकाबला शुरू करना है। हल्की सी उम्मीद के किरण जगती हुई खेमे में अंबिवली क्रिकेट टीम के 9 गेंदें बची है, 2 रन की जरूरत है। लेकिन अच्छी बात यदि बात करेंगे दखती हुई क्रिकेट टीम से, 7 खिलाड़ी उन्होंने खोए हैं। 7 विकेट के नुकसान के ऊपर 43 है। एक कैच भी छिटका था हाथ से, एक रनआउट का मौका भी गया था। पहली गेंद के ऊपर रोहित को जीवनदान गया था। लेकिन जिस तरीके से क्रिकेट में यह नजारा आमतौर पर हम देखते नहीं है, वही कोशिश मैदान के अंदर करी जाएगी। नया खिलाड़ी मैदान के अंदर मौजूद है सिद्धेश गरत, इनेट नंबर 9, 8वें नंबर के खिलाड़ी कुंजन मात्रे। गेंदबाजी में करण गंसोलकर। 9 गेंदे 2 की जरूरत। तेज रफ्तार यहां पर हमने देखे। अंतिम गेंदे अब बचेगी यहां से 8 गेंदे और जीतने के लिए 2 रन की जरूरत है। मुकाबला जीतेगा कौन, क्या लड़ाई हुई है, जबरदस्त ये नजारा है। नजरें बदलो तो नजारे बदल जाते हैं। अंतिम 8 गेंदे 2 रन। जोरदार अपील। नंबर 8, 8वां खिलाड़ी मैदान के बाहर है। अब गेंदे बचेगी यहां से 7 गेंदे 2 की जरूरत है और 2 विकेटों की तलाश है गांव देवी अंबिवली को। 43 बने हैं 8 विकेट के नुकसान के ऊपर। रन आता है तो मुकाबला सुपर ओवर में जाएगा। 2 रनों की अभी भी जरूरत है। 2 विकेटें बची है मैदान में। सफल होने के 3 नियम, खुद से वादा, मेहनत ज्यादा और मजबूत इरादा। किसका होगा मैदान में, क्योंकि उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती। अगर जिद हो जीतने के तो हार भी हरा नहीं सकते। 7 गेंदे 2 की जरूरत। मुकाबला जीतने के लिए सुपर ओवर ऑन है। अभी भी 2 रन बनाने हैं मुकाबला जीतने के लिए। करण के पास 1 गेंद और है, 1 विकेट और ढूंढेंगे। दूसरी तरफ 1 रन हर हाल में पूरी करनी है यदि मुकाबला सुपर ओवर में पहुंचाना है। 2 रन जीत आपकी है दागती हुई, लेकिन क्या लड़ाई हुई है। 18 में 7 चाहिए थे, अब समीकरण बचा है 7 गेंदे 2 की जरूरत। गेंदबाज करण गंसोलकर। गति में मिश्रण था, ये गेंद भी आएगी डॉट। तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों अंबिवली टीम के लिए। क्या लड़ाई लड़ी है। 6 गेंदे जीतने के लिए 2 रन की है जरूरत।
तो जीतने के लिए 6 गेंदें बची है, 2 रन की आवश्यकता। क्या मुकाबला बना है, क्या मुकाबला यहां पर बना दिया जाएगा। अंतिम 6 गेंदें और जीतने के लिए 2 रन की जरूरत है। जबरदस्त लड़ाई है, उम्मीदें तैरती रहती है, कश्तियां डूब जाती है, कुछ घर सलामत रहते हैं। आंधियां जब भी आती है, बचा ले जो हर तूफान से, उसे आस कहते हैं। बड़ा मजबूत है धागा जिसे विश्वास कहते हैं। विश्वास किसके खेमे में है? धाकटी सुई बनाम अंबिवली। मनीष जले आएंगे, 2 खिलाड़ी अभी भी मौजूद है। मैं तो कहूंगा अभी भी पलड़ा भारी है धाकटी सुई का, क्योंकि एक स्ट्रोक चाहिए, मुकाबला आपका है। लेकिन अंबिवली क्रिकेट टीम रास्ता रोक कर खड़ी है। अंतिम 6 गेंदें, 2 की जरूरत। जबरदस्त लड़ाई, जबरदस्त ये मुकाबला है। 2 खिलाड़ी सिंगल को बचाने के लिए 6 गेंदें, 2 की जरूरत। जोरदार अपील, अपीलों में केवल उत्साह उत्साह देखने को मिला, क्योंकि कीमत पानी की नहीं प्यास की होती है, कीमत जान की नहीं सांस की होती है। यूं तो बहुत रिश्ते बनते हैं दोस्तों दुनिया में, लेकिन कीमत रिश्तों की नहीं विश्वास की होती है। विश्वास किसके तरफ है? 5 गेंदे 2 रन। क्या मुकाबला बना है बीच मैदान के अंदर। अंबिवली बनाम धाकटी सुई, 5 गेंदे बचेगी, 2 की जरूरत मुकाबला जीतने के लिए। नंबर 9, नंबर 10 अंदर है, 9वें 10वें नंबर के खिलाड़ी। लगातार 2 गेंदे डॉट है, अब 4 गेंदे बचेंगे, 2 रन की जरूरत। सुपर ओवर अभी भी ऑन है। क्या कमाल का मुकाबला। गेंदबाज तैयार, मनीष जले। क्या छिटका हाथ से, गेंद सीमा पर और मुकाबला जीता धाकटी सुई टीम। कांग्रेचुलेशंस। लेकिन तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों अंबिवली टीम के लिए। क्या लड़ाई लड़ी मैदान में। अंतिम क्षणों में भी मौका निकला था, मौका छिटक गया और यहां से मुकाबला जीता धाकटी सुई टीम ने। कांग्रेचुलेशंस। धाकटी सुई क्रिकेट संघाने विजय संपादित केले, त्यांचं अभिनंदन। अंबिवली